उपमुख्यमंत्री पदासाठी सुनेत्रा पवारांचं नाव निश्चित। सुनेत्रा पवारांनी उपमुख्यमंत्री पदासाठी दिला होकार। उद्या सकाळी 11 वाजता राष्ट्रवादीच्या आमदारांची बैठक। दोन्ही राष्ट्रवादी एकत्र याव्यात यासाठी अजित पवार गेल्या वर्षभरापासून प्रयत्न करत होते। अंकुश काकडेंचा दावा, तर पवार कुटुंब एकत्र यावं ही अजितदादांची शेवटची इच्छा। पवार कुटुंबियांचे निकटवर्तीय किरण गुजर यांचं वक्तव्य। एनसीपी विलीनीकरणाबाबत पवार कुटुंब घेणार मोठा निर्णय। आधी विलीनीकरण मगच नेतृत्वाबाबत चर्चा। दोन्ही राष्ट्रवादीबाबत 2 दिवसात निर्णय होणार, सूत्रांची माहिती। अजित पवारांच्या निधनानंतर बारामतीमध्ये शरद पवार सक्रिय। शरद पवारांकडून नीरा नदीची पाहणी। शरद पवारांचा नागरिकांशी संवाद। अजित पवारांच्या किमान अपघाताची सखोल चौकशी करा। शिवसेनेचे नेते रामदास कदम यांची मागणी। तर जनतेच्या मनातलं संशयाचं धुकं दूर झालं पाहिजे, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांचं वक्तव्य। अजित पवार यांच्या विमान अपघाताची सीआयडी चौकशी होणार। राज्य सरकारचे सीआयडीला आदेश, खात्रीलायक सूत्रांची माहिती। अजित दादांना अखेरची सलामी देताना पोलीस कर्मचाऱ्याकडून मिसफायर। अनेक मोठे नेते उपस्थित असताना मोठी दुर्घटना टळली। ठाणे महापालिकेच्या महापौर पदासाठी शर्मिला पिपळोलकर यांच्या नावाची घोषणा। ठाण्याला 5 वर्षात 4 महापौर आणि 4 उपमहापौर मिळणार। एकनाथ शिंदेंच्या फॉर्म्युल्याची राज्यभर चर्चा। यंदा राज्याचा अर्थसंकल्प मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मांडण्याची शक्यता। अजित पवार यांच्या निधनामुळे मुख्यमंत्री यंदा अर्थसंकल्प मांडणार। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।